चा पुरस्कार दिला जाईल आणि तो प्लेयर आहे भूषण आणि आपण भूषण तारमळे स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 आणि या पहिल्याच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय भूषण. पाहूया हे 43 धावांचं जबरदस्त बॅटिंग, त्यानंतर 3 गडी टिपले गेले हे समोरच्या टीमवर प्रेशर टाकला. भूषण 1 मिनिट फक्त, पहिला सामना पहिले मॅन ऑफ द मॅच काय म्हणशील? खूप चांगलं वाटतं खेळून आणि मॅन ऑफ द मॅच भेटले, अजून चांगला परफॉर्मन्स करू नेक्स्ट मॅचला. कारण संपूर्ण सिरीज आहे आणि सॅटर्डे नाईटपर्यंत चालणार आहे आणि अशीच कामगिरी करावी लागेल. आपल्या संघ सहकार्यानं काय सांगशील? हो नक्कीच अशीच कामगिरी करू आणि आमची टीम पण सध्या आता बॅड फॉर्ममध्ये चालू आहे, पण हा टुर्नामेंट जिंकायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आवता भूषण तारमळे मॅन ऑफ द मॅच या पहिल्या सामन्याचा. बॅट आणि बॉल दोन्ही बाजूनं परफॉर्म केलं. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडला गेला आवाज द व्हॉइस ऑफ सारंगपुरी शहापूर जयेश विदे सर. हॅलो हॅलो, चला दोन्ही टीमचे 12th मॅन बादशाहीचा या ठिकाणी 12th मॅन आलेला आहे. जय बजरंग सापगाव. कल्पेश पहिला चेंडू घेऊन जाईल. ओहो, यावेळेस इनस्विन चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू कल्पेश जाधवच्या माध्यमातून. गणेश अंदाडे यांच्याकडनं परभणी येते विक्कीसाठी. बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. कल्पेश जाधव एक क्रिकेटचा खऱ्या अर्थानं बादशहा. उचलला चेंडू, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी, झेल टिपला गेलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये खूप साऱ्या घडामोडी होत असतात. यावेळेस मात्र बाद झाल्यानंतर धावत पळत मात्र डगआउटमध्ये परतलाय. जाणतोय महत्वाचा टायमिंग खूप महत्वाचं आहे आणि ड्रोन्सनं ही संपूर्ण स्पर्धा मात्र आमचे सहकारी मित्र खऱ्या अर्थानं धर्मवीर चषकामध्ये देखील काय व्हिडिओ जबरदस्त बनवला गेला त्यांच्या माध्यमातून. हँड्सअप असेल रोशन भांडे, दर्शन भांडे. दर्शनचं कौतुक करावं तितकं थोडं. निश्चितच प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कार्यासाठी एक व्यक्ती असते की ती खऱ्या अर्थानं तिची ओळख तयार करत असते. तसाच दर्शन भांडे त्याची ओळख खऱ्या अर्थानं बनली आहे. ज्या प्रकारे कल्पेशची ओळख, कल्पेश बादशाहीचा कल्पेश. बादशाही संघाचं नाव घेतलं तर नाव येतं पहिलं कल्पेश आणि टीम विचारतात की आज कल्पेश खेळायला आहे का. आणि ज्या वेळेस कल्पेश मैदानात असतो ना, खूप दरारा. आडव्या बॅटने यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू जास्तीचा टर्न घेतलेला हा वळलेला चेंडू पाहायला मिळाला. अभि सावंत सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव देईल यावेळेस कल्पेश जाधव. उडवलाय चेंडू, चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. जजमेंट परफेक्टली आणि यावेळेस देखील विकेट क्रमांक 2. धावफलकावरती 3 धावा पाहायला मिळत आहेत आणि 2 गडी बाद. विवेक अंदाडे याने जर 20 धावा या साकारल्या या मॅच मध्ये,
चेतन अंदाडे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. 20 धावा केल्या या सामन्यामध्ये, 5,000 रुपये. स्ट्रगल कर. मी तर म्हणे 5,000साठी तुला मात्र विकेटवरती राहून खेळावं लागेल. सिंगल डबलने धावा घे, चौकार षटकार देखील येतील आणि 5,000 देखील मिळतील. पर्वणी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस कट केला, एक सिंगल घेतली गेली आहे. यस, सेन्सिबल क्रिकेटला सुरुवात केली आहे. 19 राहिल्यात विकी, त्या 19 देखील जमा कर आणि 5,000 देखील जमा कर आणि खिशामध्ये ठेवून दे. पर्वणी आली आहे. तुला बोलणारे, तुला टोचणारे, तुला टिचवणारे खूप सारे येतील, परंतु त्या सर्वांना ओलांडून ज्यावेळेस तू यशाकडे वाटचाल करशील ना, तेव्हा तुझी खऱ्या अर्थानं नवीन ओळख तयार होते आणि ती ओळख खऱ्या अर्थानं करणं गरजेचं. जाधव खूप खूप सारी संकट आली, तर त्या संकटांवरती मात करून संघाला आणि स्वतःला सावरत असताना या टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःची नवी ओळख करणारा हा खेळाडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस जबरदस्त कमालीचा चेंडू राहिलाय. अगदी बुंद्यात टाकलेला हा चेंडू. महेश षटक क्रमांक 2 मध्ये. कमालीचा फटका आहे, चांगला गॅप शोधला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन कॅदर करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगलचा डबलचा कॉल आलाय. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. या 2 धाव्यांनी धावफलक पोहोचलंय 6 या अंकावरती आणि विवेक 3 या अंकावरती पोहोचलाय. अजून 17 धावा. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. महेश यावेळेस चेंडूपासून थोडासा लांब राहिला होता. ॲज अ बॉलिंग करत असताना फॉलो थ्रो वरती झेल घेण्याचा निर्धार होता, परंतु थोडासा कठीण झेल होता यावेळेस. आणि ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजी करत असताना तुम्हाला झेल येतात, त्यावेळेस ते झेल खूप कठीण असतात, कारण त्यावेळेस तुम्ही चेंडू टाकून झेल टिपण्यासाठी तेवढा टायमिंग तुमच्याकडे नसतो. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आलाय. धाव संख्या पाहायला जर गेला तर 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला, एक सिंगल घेतली आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. SB जर्सी क्रमांक 11 पत्से संघाचा हा खेळाडू. SBच्या माध्यमातून हा चेंडू रोखला गेला आणि केवळ एक सिंगल. अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस सोडून दिला गेला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलकावरती 9 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 1.5चा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती 9 धावा. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू राहिलाय. अगदी पुढ्यामध्ये टाकलेला हा चेंडू, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडून यावेळेस षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 12 चेंडूमध्ये आतापर्यंत घेतल्या गेल्यात केवळ 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तन्मय म्हात्रे यांनी बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले, तर ओम वारगडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु मी तर म्हणेन चौकारांना देखील सुरुवात करा, कारण आतापर्यंत चौकार देखील आलेला नाहीये. उचललाय चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड. झेल सुटलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला यावेळेस महेश होता आणि झेल मात्र धरतीला दान. हा झेल बनणं गरजेचं होतं. सोपा झेल होता, परंतु त्याला आणखीन सोपा करण्याचा प्रयत्न. म्हणून तुम्ही कुठल्याही झेलला मात्र सोपं समजू नका. हो, यावेळेस उडवलाय चेंडू. चांगला फटका आहे. डिस्टन्स देखील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लिअर झालाय फटका. आलाय हाय हँडसम
आणि संघर्षाचा निनाद करणारा, संघर्षाच्या वाटेवरती यावेळेस मात्र रास्ता शोधणारा खऱ्या अर्थानं हा षटकार ठोकलाय. जबरदस्त धावफलकावरती 16 धावा. रोहित यावेळेस देखील चेंडू उडवलाय, परंतु आता मात्र झेलची संधी. यस, महेशच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि विकी बॅक टू द पवेलियन. विवेक 10 धाब्यांवरती यावेळेस आपली खेळत असताना विवेक बाद झालाय. अजून 10 धावा झाल्या असत्या तर 5,000 आले असते. विवेक थोडीशी घाई झाली. या स्पर्धेचे सर्व अतुलजी यावेळेस मात्र बॅटिंग ऑर्डरवरती आलेत. ज्या पद्धतीने हा संपूर्ण कारनामा, संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे, तसाच कारनामा अगदी भन्नाट करावा लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. ओह, सफल होऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता अतुल भांडेचा, परंतु थोडासा फसलेला पाहायला मिळतोय. ज्याच्या वेळेस वळणारे चेंडू असतात ना, त्यावेळेस तुम्हाला मात्र खूप सारा संघर्ष करावा लागतो. यावेळेस हा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी बादशाही संघाकडनं. ज्या पद्धतीनं कल्पेशनं पहिलं षटक हाताळलं, तदनंतर महेश आला आणि षटक क्रमांक 3 मध्ये रोहित. अगदी डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. स्टेट ड्राईव्ह लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बिल्ड करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल धाव मिळतीये. अतिशय संत गतीनं हा सामना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 17 धावा. आतापर्यंत 18 चेंडू झाले, 17 धावा आल्या आहेत. शेवटचं भैरवी षटक हाताळण्यासाठी यावेळेस योगेश येतोय. स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026 हे नियोजन. दिवस क्रमांक 3, सामना क्रमांक देखील 3 पाहायला मिळतोय. बादशाही विपक्षात सुरत प्रतिष्ठान बादशाही. विकी बांडे यांच्याकडनं परभणी येते. विनू बांडे यांच्याकडनं परभणी आली. अतुल बांडेसाठी षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपये. अतुलजी बांडे यांनी जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विनी बांडे यांच्याकडनं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्ट्रगल करतोय. एक सिंगल बाईटच्या रूपाने कंप्लीट होतीये. फलकावरती 19 धावा. नेक्स्ट बॉल. ओह, काय चेंडू होता, परंतु एक्स्ट्रा बाहेर पाहायला मिळतोय. अभिसावंत सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. लेग ब्रेक चेंडू यावेळेस हाताळले जात आहेत योगेशच्या माध्यमातून. ओहो, अगदी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं महेशच्या माध्यमातून घडतंय. एक सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा भाई. काय जबरदस्त सुरुवात पहिल्या सामन्यामध्ये. अफलातून गोलंदाजी. यावेळेस अतुल भांडे बॅक टू द पवेलियन. विकेट कीपर कल्पेश जाधवच्या माध्यमातून यावेळेस विकेट घेतली गेली आहे. अगदी आरामात स्पर्श केला
सांगितलं की आता मात्र नवीन फलंदाजांना देखील संधी मिळू दे. माघारी जाण्याचा यावेळेस प्रयत्न देखील झाला नाही अतुल भांडे यांच्याकडनं. आणि आता मात्र डगआउटमध्ये परत असताना नवीन बॅटर यावेळेस स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. देवेंद्र. काय चेंडू टाकले जात आहेत, कमालीची गोलंदाजी. मी तर म्हणेल की आतापर्यंत जे 3 षटकं टाकली गेली त्या 3ही षटकांपेक्षाही जबरदस्त गोलंदाजी यावेळेस षटक क्रमांक 4 मध्ये होते. ज्या पद्धतीने चेंडूंना वळवलं जातंय, स्लोवर पिच चेंडू आहेत, परंतु ज्या ठिकाणी टप्पा घेतो चेंडू लेग ब्रेक अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 21 धावा विजयासाठी 22 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सूरज प्रतिष्ठान बादशाही संघासमोर वीर बजरंग सापगाव संघाकडनं. एक जय बजरंग सापगाव आहे आणि एक वीर बजरंग सापगाव आहे. म्हणजे सापगाव टीमला जय बजरंग, बली की जय. मैदानावरती क्षणचित्रे टिपत असताना यावेळेस दर्शन भांडे आणि आपला ड्रोन या ठिकाणी उडवत असताना मैदानाच्या आत संपूर्ण क्षणचित्रे टिपत असताना. चला नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करणार आहोत. कोणाची मॅच आहे रे? दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघाचा कर्णधार आणि हिंदुस्थान चेरपोली संघाचा कर्णधार. अर्थातच चेरपोली विपक्षात चेरपोली असा सामना असणार आहे. चला दोन्ही टीम दिव्या स्पोर्ट्स चेरपोली आणि हिंदुस्थान चेरपोली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित या टॉस्का बॉक्समध्ये मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करून घेऊयात. आमचा आवाज या दोन्ही टीम्स पर्यंत पोहोचत असेल तर दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघाचा कर्णधार आणि हिंदुस्थान चेरपोली संघाचा कर्णधार चला त्वरित या. सूरज प्रतिष्ठान बादशाही संघाला विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर करा. फलंदाजी तितकीशी चांगली राहिलेली नाहीये वीर बजरंग सापगाव संघाची, परंतु तुम्हाला गोलंदाजीतनं करिश्माई गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्या धाबा दिल्या गेल्या आहेत त्या मात्र 2 ओव्हरमध्ये देखील कंप्लीट होऊ शकतात. मी तर म्हणले 1 ओव्हरमध्ये देखील कल्पेश जाधवने जर फटकेबाजीला सुरुवात केली तर एका ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होऊ शकतो. या अनुषंगाने तुम्हाला मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. हेच सांगेल मी वीर बजरंग टीमला. कारण धाबा निश्चितपणे कमी दिल्या गेल्या आहेत, परंतु तुम्हाला गोलंदाजी करत असताना जोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीयेत तोपर्यंत मात्र हार मानू नका. दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघाचा कर्णधार आणि हिंदुस्थान चेरपोली संघाचा कर्णधार. चला दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी त्वरित या. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी यावेळेस वीर बजरंग टीमकडनं कर्णधारानं जबाबदारी घेतली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तन्मय पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक इन वरती टेनिस क्रिकेटचा बादशाह कल्पेश जाधव. पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. क्षेत्र चांगलं निवडलं गेलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. कल्पेश जाधवच्या बॅट मधनं निघालेला पहिला तडाखा. इट्स अ 4.
उडवलाय चेंडू, मनगटामधली ताकद यावेळेस मात्र आणि जबरदस्त तडाखा. इट्स अ हाय हँडसम ब्युटिफुल षटकार येतोय. वंडरफुल मॅन पाचही कल्पेश जाधवच्या बॅटमधून निघालेला हा तडाखा. बावीस विजयासाठी 22 धाब्यांची गरज असेल. 2 चेंडूमध्ये 10 आल्यात. मी सांगितल्याप्रमाणे सुरुवात देखील हिंदुस्थान चेरपुली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. चला दिव्या स्पोर्ट्स उडवलाय चेंडू, गॅप आहे, चेंडू वन बाउन्स अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं, मिड विकेटच्या डोक्यावरनं यावेळेस फटका क्लिअर झालाय. कल्पेश जाधवच्या बॅटमधून निघालेला चौकार षटकार आणि हा पुन्हा एकदा आलेला तिसऱ्या चेंडूवरती चौकार. विजयापासून 8 धावा वंचित. कालच्या दिवसामध्ये ट्रेनचा प्रवास करत असताना कल्पेशचे काका त्या ठिकाणी आम्हाला मिळाले. त्यांची अशी भेट झाली, खूप सारी चर्चा झाली. थँक्यू सर. आणि दीपकजी अंदाडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. एक बाजूला दोन्हीकडे चेरपोली आहे, एक बाजूला दिव्या स्पोर्ट्स, दुसरीकडे हिंदुस्थानी चेरपोली. नाणेफेक होती. शरद स्मृती आणि नाणेफेकीचा कौल टीम हिंदुस्थानी चेरपोली. कॉंग्रॅच्युलेशन्स काय निर्णय. फिल्डिंग पारंपरिक निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना आहे, रोकावं लागेल समोरच्या टीमला. किती धावांपर्यंत रोकाल? समोरची टीम पण खूप छान आहे, तुम्हाला मॅच बघायला खूप मजा येईल. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आहे, आम्हाला माहिती आहे. तुमचं एकच कॉमन मैदान आहे DDLG आणि नक्कीच दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि बोलतोय आम्ही जयेश विदे सर आपल्याकडे. थँक्यू सो मच सर. दिव्या स्पोर्ट चेरपोली, हिंदुस्थान चेरपोली. या चेरपोली टीम मध्ये जर बघायला गेलात या गावामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू खेळावा या संकल्पनेने या 2 टीम बनवल्या गेल्या आहेत. परंतु निश्चितच ते म्हणतात ना, हमें तो लूट लिया दिल के हुस्न वालों ने. हमें तो लूट लिया अपनों ने, गैरों में कहा दम था. असं काही चित्र असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी किस्ती थी डूबी जहां वहां जहां पानी कम था. उड़ाया है फिर एक बार, उड़ान खटोला, जाके गिरा मैदान के बाहर, ये लगाया छक्का. स्कोर इक्वल, स्कोर इज लेवल. आता मात्र विजयासाठी केवळ 1 धावेची गरज. तर सर चर्चा आली होती कालच्या दिवसामध्ये कल्पेश जाधवचे काका यांच्याशी भेट झाली आणि एक संधी आली होती खऱ्या अर्थानं. परंतु मी तर म्हणेल की ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा संध्या मिळतील ना त्या संधींचं सोनं करा. कारण कल्पेश जाधव हा एक टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव घेतलेला खेळाडू आणि काकांनी खूप काही सांगितलं. निश्चितपणे 2005 मध्ये एक संधी खऱ्या अर्थानं कल्पेशसाठी, परंतु ती संधी गेल्यानंतर थोडंसं दुःख देखील झालं. काकांनी सांगितलं की कल्पेश हा एक जबरदस्त खेळाडू आहे. मी तर सांगितलं की जबरदस्त नाही, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होईल असा खेळाडू आहे तो. आणि त्यांनी स्तुती केली ओमकार तारमलेची देखील की काय जिद्दी खेळाडू आहे हा ओमकार तारमले. संघर्ष करत असताना परिस्थिती खऱ्या अर्थानं